त्याचप्रमाणे शब्दक्रम लावणे. आता आपण पाहणार आहोत यातील दुसरं प्रकरण म्हणजे कविता. आणि कविता या प्रकरणावरती तुम्हाला परीक्षेला 3 ते 4 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात? 3 ते 4 प्रश्न येतात. म्हणजेच तुमचं जे मार्किंग आहे या प्रकरणावरती, म्हणजे फक्त कविता या प्रकरणावरती 3 प्रश्न किंवा 4 प्रश्न, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला जर धरला तर 6 ते 8 मार्क या कविता या प्रकरणामध्ये तुम्हाला विचारले जातात. आणि लक्षात ठेवायचं आहे की कविता हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला 6 ते 8 मार्क मिळवून देतं. म्हणजेच काय, जर एकदा का कवितेचा अर्थ माहिती झाला तुम्हाला तर ते 6 ते 8 मार्क तुमचे पक्के झाले, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच तुम्ही गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये एक एक गणित सोडवायला तुम्हाला किती अवघड जातं, त्या पद्धतीने यामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने फक्त एवढंच जर लक्षात आलं तर तुम्हाला 6 ते 8 मार्क हातचे मिळून जातात. मग ते कशा पद्धतीने मिळवायचे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग कवितेचा अर्थ लावायचा कशा पद्धतीने? तर कवितेचे जे अर्थ आहेत, मग तुम्ही म्हणसाल की सर प्रत्येक कविता आम्ही वाचू शकत नाही, त्याचा अर्थ आम्ही लक्षात ठेवू शकत नाही, कविता ते कोणतेही टाकू शकतात परीक्षेला. हो, अत्यंत अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु कोणतीही जरी कविता आली तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे शब्द येणार आहेत ते शब्द म्हणजे त्या शब्दांचे समानार्थी शब्द जे असतात ते समानार्थी शब्द हे 5वीच्या लेवलनुसार टाकले जातात, त्यानुसार कविता असते ती. म्हणूनच आमची जी समानार्थी शब्दांची पीडीएफ आहे, वाक्यप्रचारांची पीडीएफ आहे, म्हणीची पीडीएफ आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ त्याची पीडीएफ आहे, ते तुमचं पाठ असणं आवश्यक आहे. कारण की कवितेचा अर्थ लावण्यासाठी समानार्थी शब्द, एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघणारे शब्द, हे तुमचं पाठ असणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. कारण या ठिकाणी एखाद्या अक्षराचा अर्थ समजत नसेल तर त्या कवितेचा अर्थ येत नाही. म्हणजेच तुम्हाला येथे कवितेचा अर्थ लावण्यासाठी समानार्थी शब्द माहिती असणं अगदी महत्वपूर्ण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तिथून पुढे जाऊन ज्या वेळेस तुम्ही कविता वाचण्यासाठी गेला त्यावेळेस संपूर्ण कविता ही वाचून काढायची आहे अगोदर. आणि कविता वाचल्यानंतर त्याचा अर्थ लावायचा आहे. कारण की संपूर्ण कविता वाचल्याशिवाय त्याचा अर्थ लावता येत नाही. अर्धी कविता, थोडी कविता वाचून त्याचा अर्थ लावू नका. पूर्णपणे सगळी कविता वाचा आणि मगच त्याचा अर्थ लावायला घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्या कवितेचा अर्थ काय आहे, कवीने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेमध्ये, ते तुम्हाला समजेल. अर्थ लावल्यानंतर पुन्हा खाली या. आता कवितेचं जसं की आपले जे उतारे असतात त्या उतार्यांसारखं या कवितेचं नसतं. म्हणजेच काय असतं तर उतारे एकदा वाचून लक्षात येत नाहीत, खूप मोठा उतार असतो, बरोबर नाही? उतारा जरी तुम्ही वाचला, लक्षात घेतला आणि पुन्हा प्रश्नांकडे गेला तरी सुद्धा प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही उतार्यामध्ये जाता. परंतु कवितेचं तसं नसतं. मग कसं असतं तर कवितेमध्ये एकदा का तुम्ही कवितेचा अर्थ लावला की तुम्हाला पुन्हा एकदा त्या कवितेकडे जाण्याची गरज नसते. कारण की तुम्ही तो अर्थ लावलेला असतो. म्हणजे कवितेचा अर्थ तुमच्या लक्षातून जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. हे कवितेचा अर्थ हा लक्षातून जातच नाही. आणि प्रश्नांकडे गेल्यानंतर पुन्हा कवितेकडे जाण्याची गरज नाही. एकदा प्रश्नाकडे आला की तुम्ही पटपट ते उत्तर टिकमार्क करू शकता, शोधू शकता. म्हणजेच पहिलं झालं की दुसरं झालं की तिसरं की चौथं, हे उत्तर तुम्हाला कवितेमध्ये शोधायला आणि सोडवायला अगदी सोपी जातील. म्हणजे काय तर तुम्हाला फक्त या ठिकाणी एकच कार्य करायचं आहे, कवितेचा अर्थ हा महत्वपूर्ण आहे, तो लावणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी पाठ करणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊन यामध्ये वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न कसा येऊ शकतो तर यामध्ये व्याकरणाचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजेच कशाची उपमा दिलेली आहे, अलंकारिक शब्द कोणता आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कवितेमध्ये कोणाला कशाची उपमा दिलेली आहे, बरोबर की नाही? समानार्थी शब्द काय आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी ग्रामर म्हणजेच व्याकरण सुद्धा तुमचं असणं आवश्यक आहे. म्हणजेच सर्व पद्धतीने तुमचा अभ्यास हा चांगलाच पाहिजे, तेव्हाच तुम्ही
अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते सोडवू शकता. चला पाहूयात एक कविता आपण कशा पद्धतीची आहे. कविता आहे, मी वाचतो, लक्ष द्या. म्हणजेच कविता गायली जाते, परंतु आपली इथं सोडवायची आहे, त्यामुळे गाऊन त्याचा अर्थ लावू नको. लावायचा म्हणजे वेळ खूप जाईल आपला, तसं नको करायला. कविता वाचल्यानंतर मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐकायचा आहे. हिरव्या हिरव्या वेलीची गर्दी घनदाट, हिरव्या हिरव्या वेलीची गर्दी घनदाट, त्यात असे पशुपक्ष्यांचा निराळाच थाट, त्यात असे पशुपक्ष्यांचा निराळाच थाट, नागमोडी वळणांचे कितीतरी घाट, नागमोडी वळणांचे कितीतरी घाट, त्यातून शोधावी प्रवासाची वाट, आणि त्यातूनच शोधावी प्रवासाची वाट. वाटेतून वाहणारे नितळ थंड पाट, वाटेतून वाहणारे नितळ थंड पाट, निसर्गाशी मैत्रीची मारली मी गाठ, निसर्गाशी मैत्रीची मारली मी गाठ. अशा पद्धतीची ही कविता आहे. आता या कवितेचा अर्थ कशा स्वरूपाचा असू शकतो पाहायचा आहे. मग ओव्हरऑल जर आपण सर्व प्रकारे जर आपण पाहिलं असेल, ही कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे शब्द आले त्याच्यावरून आपण कवितेचा अर्थ लावू शकतो. आता खाली जर तुम्ही पाहिलं तर खाली हिरव्या वेलीत कोणता थाट आहे, पशु पक्ष्यांचा, गरम पाण्याचे झरे आहेत, कवी कोणाशी मैत्री करणार आहे. म्हणजे सगळीकडे जे दिलेले शब्द आहेत ते शब्द हे निसर्गाशी मैत्री, म्हणजे निसर्गाविषयी कविता आहे. म्हणजे कवितेचं वर्णन हे नैसर्गिक आहे, निसर्गावरती वर्णन केलेलं आहे, निसर्ग. ठीक आहे. मग कविता ही निसर्गावरती आहे हे आपल्याला माहिती झालं. मग आता निसर्गावरती जर कविता असेल तर हिरव्या हिरव्या वेलींची गर्दी घनदाट, म्हणजे निसर्गामध्ये, निसर्ग हा हिरवा असतो, म्हणजेच पाने जे असतात आपली झाडांची पाने, वेली असतात, मोठमोठी झाडे, वेली ह्या हिरव्या कलरच्या असतात, त्यांचा रंग हा हिरवा असतो. म्हणून त्या हिरव्या हिरव्या वेलींची गर्दी घनदाट, म्हणजे निसर्गामध्ये मग ते जंगल असेल, घनदाट जंगल असेल, बरोबर की नाही, दर्याखोऱ्या असतील, तर त्या ठिकाणी ही जी वेलींची गर्दी आहे म्हणजे झाडांची गर्दी आहे. निसर्गामध्ये खूप झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे, तर वेलींची गर्दी ही खूप घनदाट आहे, खूप मोठ्या प्रमाणात झाडं वृक्ष आहेत त्या ठिकाणी, वेली आहेत. आणि त्या कशा आहेत तर हिरव्या हिरव्या रंगाच्या आहेत, म्हणून हिरव्या हिरव्या वेलींची गर्दी घनदाट असा अर्थ आपण लावू शकतो. दुसरी वाक्य आहे पहा, त्यात असे पशुपक्ष्यांचा निराळाच थाट. मग त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांचा हा निराळाच थाट असतो, म्हणजे तेथे काय मनुष्य जाऊन राहत नाही, तर तेथे कोण राहतात, झाडावरती जंगलामध्ये तर पशु आणि पक्षी राहतात, आणि प्रत्येकाचा थाट हा वेगळाच असतो. म्हणजे माकडं जर असतील तर माकडं त्या झाडावरती उड्या मारत असतात, त्यांचा थाट वेगळाच असतो, बरोबर का नाही. त्यानंतर खाली जर प्राणी असतील, म्हणजे ससे असतील, वाघ असतील, सिंह असतील, त्यांचा थाट वेगळाच असतो. पक्षी असतील, चिमणे असतील, पोपट असतील, घुबड असेल, प्रत्येक जण आपापल्या घोसल्यामध्ये असेल तर त्यांचा थाट वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक पशु पक्षी हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असून त्यांचा थाट हा तिथं निराळाच आहे. पुढे पहा, नागमोडी वळणांचे कितीतरी घाट. आणि नागमोडी जी वळणं असतात, दरीखोऱ्यातून जंगलांतून जी वाट असते ती कशी असते, नागमोडी वळणाची असते, कधीच सरळ नसते. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, नागमोडी वळणांचे कितीतरी घाट. म्हणजे आपण जर दर्याखोऱ्यामधून जर आपण जात असतो त्यावेळेस रस्ता हा कधीही सरळ नसतो, तो नेहमी असा वळणावळणाचा असतो, बरोबर की नाही. म्हणून तो घाट असं म्हणतो आपण त्याला, ज्यावेळेस असा रस्ता असतो त्याला. म्हणून नागमोडी वळणांचे कितीतरी घाट असं आपण त्याला म्हटलेलं आहे. वाटेतून वाहणारे नितळ थंड पाट. आणि तुम्ही जर जंगलातून, दर्याखोऱ्यातून, डोंगरातून जात असाल नागमोडी वाटेने, तर पहा, त्यातून शोधावी प्रवासाची वाट. ज्यावेळेस तुम्ही त्यातून प्रवासाची वाट शोधत असता, ज्यावेळेस तिथून तुम्ही जात असता तुमच्या प्रवासाला त्या नागमोडी वाटेतून, त्यावेळी वाटेतून वाहणारे नितळ थंड पाट, म्हणजे त्यातून जे डोंगरावरून पाट वाहत येतात, पाण्याचे झरे वाहत येतात, त्याला झरा सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. वाहणारे नितळ थंड पाट, हे थंड पाणी जे वाहत असतं, अत्यंत शुद्ध स्वरूपाचं नितळ थंड पाणी असतं,
ते तुम्हाला तिथे भेटतं हे लक्षात घ्यायचं आहे. आणि शेवटचं जी पंक्ती आहे पहा, निसर्गाशी मैत्रीची मारली मी गाठ. आणि कवी या ठिकाणी म्हणत आहे की हिरवी दाट गर्दी आहे, झाडा फुलांची पक्ष्यांचा निळा थाट आहे, नागमोडी वळणं आहे, नितळथंड पाण्याचे पाट वाहत आहेत, त्यातून मी प्रवासाची वाट शोधत आहे आणि हे सर्व मी निसर्गामध्ये जाऊन करत आहे, म्हणून मी निसर्गाशी एक मैत्रीच केलेली आहे. या ठिकाणी हा असा अर्थ या ठिकाणी या कवितेचा आहे. आता आपण वळूया प्रश्नांकडे. कवितेचा अर्थ आपल्याला माहिती झाला, आता प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहा, हिरव्या वेलीत कोणाचा थाट आहे? हिरव्या वेलीत कोणाचा थाट आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. झाडांचा, पशुपक्ष्यांचा, फळांचा का फुलपाखरांचा? 4 पर्याय आहेत. मग फुलपाखरू हा शब्द कोठेच नाही आला, पशुपक्षी आलेला आहे, हा येणार नाही. फळ हा शब्द सुद्धा कोठेच नाही आला, हा सुद्धा येणार नाही. त्यानंतर पहा, हिरव्या वेलींची गर्दी घनदाट, वेली शब्द दिलाय पण झाड हा कोठेच दिलेला नाहीये, मग झाड येणार नाही. मग राहिला पशुपक्ष्यांचा. मग हिरव्या वेलीत कोणाचा थाट आहे? तर पहा, हिरव्या हिरव्या वेलींची गर्दी घनदाट आहे आणि त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांचा निराळच थाट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच हिरव्या वेलींच्या गर्दीमध्ये कोणाचा थाट असणार आहे? तर पशुपक्ष्यांचा थाट असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, वाटेतून काय वाहत आहे? पुढचा प्रश्न आहे, वाटेतून काय वाहत आहे? 4 पर्याय आहेत. थंड पाण्याचे पाट, दुसरा आहे गरम पाण्याचे पाट, तिसरा आहे पाला पाचोळा आणि चौथा आहे माती. मग 4 प्रकारचे हे 4 पर्याय दिलेले आहेत. वाटेतून काय वाहत आहे? तर तुम्ही जर पाहिलं तर तो वाटेतून काय वाहत आहे, तर पहा ते उत्तर इथे आहे आपल्याला. तर वाटेतून वाहणारे नितळ थंड पाट. म्हणजे वाटेतून काय वाहत आहे? तर पाणी वाहत आहे, तेही थंड पाण्याचे पाट वाहत आहेत. मग माती वाहत आहे का? तर नाही. पालापाचोळा नाही. मग थंड पाण्याचे पाट आहेत, परंतु इथे गरम पाण्याचे पाट असं दिलेलं आहे. पाट पाण्याची वाहत आहेत परंतु थंड, गरम नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 थंड पाण्याचे पाट वाहत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपण म्हणणार आहोत शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न पहा कसा आहे, कवी कोणाशी मैत्री करणार आहे? शेवटचा प्रश्न आहे, कवी कोणाशी मैत्री करणार आहे असा प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहेत त्या प्रश्नाचे. निसर्गाशी, पक्ष्यांशी, झाडांशी का प्राण्यांशी? मग कवीने झाडांचं वर्णन केलं आहे, पशुपक्ष्यांचं वर्णन केलं आहे, प्राण्यांचं वर्णन केलं आहे. मग हे तिघांनाही उत्तर बरोबर असणार आहेत का तिथे? हे तिघांचंही वर्णन केलं आहे, परंतु कवी मैत्री कोणाशी करणार आहे? ह्या सर्वांशी करणार आहे. मग हे सर्वजण कशामध्ये येतात? तर हे सर्वजण निसर्गामध्ये येतात. म्हणून कवी हा निसर्गाशी मैत्री करणार आहे. कोणाशी मैत्री करणार आहे? तो निसर्गाशी त्यांनी गाठ मारली आहे. म्हणजेच निसर्गाशी त्यांनी मैत्रीची गाठ मारली, म्हणजे निसर्गाशी त्यांनी मैत्री केलेली आहे. म्हणजेच कवी कोणाशी मैत्री करणार आहे? तर कवी निसर्गाशी मैत्री करणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 निसर्गाशी. अशा पद्धतीनं आपण या कवितेचे वरील जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. ते कशा पद्धतीने सोडवले तर अगोदर आपण कवितेचा अर्थ लावलेला आहे आणि त्यानंतरच आपण ती कविता कशावरती आधारित आहे तर निसर्गावरती आधारित आहे हे आपण पाहिलं आणि त्याच्यावरील प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. कशा पद्धतीने सोडवले हे तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीची अजून एक कविता घेऊन आपण त्याच्यावरील प्रश्न कशा पद्धतीने येणार आहेत ते प्रश्न आणि ती कविता कशा स्वरूपाची असणार आहे ते सुद्धा आपण पाहूया आणि त्या कवितेवरील प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता आपण पुढील कविता पाहणार आहोत.
पुढील कविता पहा कशा स्वरूपाची आहे. मी कविता म्हणत आहे. निळा निळा रेशमाचा घालून या जगा. पहा कविता कशा स्वरूपाची आहे. मी कविता वाचल्यानंतर त्याचा अर्थ सांगणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक कविता ऐकायची आहे. निळा निळा रेशमाचा घालून या जगा, पहाटेला परी येते हाती लाल फुगा. सोनेरी त्या केसामध्ये माळते ते तारे, सोनेरी त्या केसामध्ये माळते ते तारे, काळ्या भोर केसामध्ये खळाळते वारे. हिरव्या हिरव्या पानांचा बघतानाच, हिरव्या हिरव्या पानांचा बघतानाच, कोण बरे दाखवितो बिलोरी काच, कोण बरे दाखवितो बिलोरी काच. धवल त्या काचेतून, धवल त्या काचेतून किरणे येती छान, धवल त्या काचेतून किरणे येती छान. बघून या चित्र असे हरपते भान, बघून या चित्र असे हरपते भान. अशा स्वरूपाची ही कविता आहे. कविता जर तुम्ही पाहिली तर ही जी कविता आहे, ही कविता अत्यंत महत्वपूर्ण अशी कविता, वेगळ्या स्वरूपाची कविता. त्याच्यावर 3 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता या कवितेचा अर्थ लावायचा आहे आपल्याला, आणि अर्थ कशा स्वरूपाचा दिलेला आहे तो जर शोधायचा असेल तर पहा कवितेचे प्रश्न सुद्धा वाचणं आवश्यक असतं. कवितेत वर्णन केलेली वेळ कोणती आहे, म्हणजे कविता ही कोणत्या तरी वेळेचं वर्णन करून आपल्याला ती तयार केलेली आहे. बिलोरी काच कोणाला म्हटले आहे, म्हणजे हितदी बिलोरी काच दिलेली आहे हे कोणाला म्हटले आहे. पहाटेच्या वेळी कोण नाचत आहे. मग पहा या ठिकाणी कविता काय आहे, आता त्याचा आपण अर्थ शोधून घेऊया. अर्थ कशा स्वरूपाचा असू शकतो ते पाहूया. निळा निळा रेशमाचा घालून या जगा, पहाटेला परी येते हाती लाल फुगा. मग निळा निळा रेशमाचा घालून या जगा म्हणजे काय, तर पहाटेच्या वेळेचं वर्णन या ठिकाणी कवितेने केलेलं आहे. वर्णन कधीचं आहे, तर वर्णन हे पहाटेच्या वेळेचं आहे. पहाटेच्या वेळेचे वर्णन आहे या कवितेमध्ये. मग निळ्या निळ्या रेशमाचा घालून या जगा म्हणजे तुम्ही जर पहाटे जर उठला असाल तर सर्व पूर्ण आकाश जे असतं ते निळभोर दिसत असतं. कसं दिसत असतं, पूर्ण आकाश निळं निळं आकाश दिसत असतं. तुम्ही जर पहाटे उठून बाहेर जर गेला असाल तर त्यावेळेस तुम्हाला दिसेल की पूर्ण आकाश आपल्याला निळ्या निळ्या रंगाचं दिसत असतं. म्हणून कवीने म्हटलेलं आहे की निळ्या निळ्या रेशमाचा घालून या जगा, आणि ते निळं आकाश जणू निळ्या निळ्या रेशमाचा झगा असल्यासारखं वाटतं, रेशमी मुलायम झगा असल्यासारखं वाटतं. म्हणून आकाशालाही रेशमाच्या झग्याची उपमा दिलेली आहे या ठिकाणी कवीने. म्हणून कवी म्हणते की निळ्या निळ्या रेशमाचा घालून या झगा, पहाटेला परी येते हाती लाल फुगा. त्या पहाटेच्या वेळेस परी येते, हाती तिच्या काय असतो, लाल फुगा असतो. म्हणजे काय असतो, जर सूर्य तुम्ही पहाटेचा पाहिला तर तो लाल 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 भडक दिसतो असा सूर्य उगवताना, म्हणजेच त्या सूर्याला फुग्याची उपमा दिलेली आहे. हाती लाल फुगा असतो त्या परीच्या, सूर्य उगवताना तो लाल लाल भडक दिसतो. नंतर त्याला पाहणं शक्य नसतं आपल्या डोळ्यांनी, म्हणून तो पहाटेच्या वेळेसच पाहावा आपण. म्हणून या ठिकाणी कवी म्हणते की पहाटेच्या वेळेस ज्यावेळेस परी येते त्यावेळेस तिच्या हातात तो लाल फुगा असतो, म्हणजे तो सूर्य असतो. सूर्याला ती परी घेऊन येते पहाटेच्या वेळेस, असाचा अर्थ आहे. पुढे पहा. सोनेरी त्या केसामध्ये माळते ते तारे, सोनेरी त्या केसामध्ये माळते ते तारे, काळ्या भोर केसामध्ये खळाळते वारे. मग पहा सोनेरी त्या केसामध्ये माळते ते तारे, मग सोनेरी केस म्हणजे काय, तर ज्या वेळेस सूर्याची किरण पहाटेच्या वेळेस छोटी छोटी किरण ज्यावेळेस वरच्या स्वरूपात पडतात त्यावेळेस ती किरण कशी असतात पहा, सोनेरी सोनेरी किरण असतात. आणि ती सोनेरी किरण ती केसांमध्ये माळते ते तारे, आणि ती किरण ज्यावेळेस ढगांवरती पडतात, ज्यावेळेस ती निसर्गामध्ये पडू लागतात, आणि त्यावेळेस रात्रही असते थोडा उजेडही असतो, त्यामुळे आकाशामध्ये पहाटेच्या वेळेस आपल्याला चांदण्या दिसू लागतात, तारे दिसू लागतात. म्हणून सोनेरी त्या केसांमध्ये माळते ते तारे, म्हणजे ज्यावेळेस ते किरण पडतात त्यावेळेस त्या किरणांना
सोनेरी केसांची उपमा दिलेली आहे. आणि पहाटेच्या वेळेस आकाशात तारे असतात, त्यामुळे ती तारे ही केसांमध्ये माळते, असं त्या ठिकाणी कवी आपल्याला सांगत आहे. पुढे पहा, काळ्याभोर केसांमध्ये खळाळते वारे. आणि हे सर्व कुठे होत असतं तर आकाशामध्ये होत असतं. सूर्य उगवताना त्याची किरण सरळ सरळ जमिनीवरती येत नाहीत, तर ती वरच्या स्वरूपात ढगांमध्ये जातात आणि त्यावेळेस ते दिसतात सोनेरी केस. तिचे जे किरण असतात सूर्याचे ते सोनेरी दिसतात आणि तारे हे केसांमध्ये माळल्यासारखे वाटतात. आणि काळ्याभोर केसांमध्ये खळाळते वारे. मग काळेभोर केस म्हणजे काय तर पहाटेच्या वेळी आकाशामध्ये न पाहता जमिनीच्या जवळून जर तुम्ही आपण जमिनीजवळ असतो त्यावेळेस जमिनीजवळ हे अंधाराच्या स्वरूपात असते जमीन, त्यावेळेस तिथे वारं, हे थंड वारं जे असतं पहाटेच्या वेळेस ते खळाळत असतं, वाहत असतं. म्हणून असं कवीने म्हटलेलं आहे की काळ्याभोर केसामध्ये खळाळते वारे. पुढे पहा, हिरव्या हिरव्या पानांचा बघतानाच. हिरव्या हिरव्या पानांचा बघतानाच म्हणजे पहाटेच्या वेळेस वारं वाहत असतं आणि त्यावेळेस पहाटेच्या वेळेस जी झाडांची पानं असतात त्यावेळेस ती काय करत असतात, नाच करत असतात. म्हणजे पानांचे फडफडणे जे असते पहाटेच्या वेळेसचे त्याला नाच असं म्हटलेलं आहे कवीने. कोण बरे दाखवितो बिलोरी काच. मग तू कोण बिलोरी काच दाखवितो. बिलोरी काच म्हणजे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, सूर्य म्हटलेला आहे. बिलोरी काच म्हणजे काय तर सूर्याला बिलोरी काच म्हटलेलं. मग सूर्य कोण दाखवितो तर धवल त्या काचेतून किरणे येते छान. धवल त्या काचेतून किरणे येते छान. धवल म्हणजे पांढरे शुभ्र आणि त्या पांढऱ्या शुभ्र ढगांमधून त्या सूर्याची किरण जी आहेत ती किरण ही छान स्वरूपाची किरण येतात. बघोनी या चित्र असे हरपते भान. आणि पहाटेच्या वेळी त्या बिलोरी काचेतून म्हणजे त्या सूर्यातून, बरोबर की नाही, त्या सूर्यातून पांढऱ्या शुभ्र ढगांमधून त्याची जी किरण येतात ते चित्र पाहून काय होतं, मन हे हरपून जातं. मन काय होतं, मन हे हरपून जातं. त्या मनाचं भान हरपून जातं हे विलोभनीय चित्र पाहून पहाटेच्या वेळेस. आणि पाहायचं असेल तर उद्याच सकाळी तुम्ही पहाटे उठा आणि ते चित्र पहा, कारण की सूर्य हा दररोज उगवतो आणि पहाटे उगवतो, परंतु तुमचं उठणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आता त्याच्यावरील प्रश्न जे आहेत ते प्रश्न पाहूया आपण की या कवितेवरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत. कवितेत वर्णन केलेली वेळ कोणती आहे. कवितेत वर्णन केलेली वेळ ही कोणती वेळ आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 4 पर्याय आहेत, संध्याकाळ, माध्यान्ह काळ, सकाळ आणि पहाट. पहा, मग माध्यान्ह काळ म्हणजे काय तर रात्रीची जी वेळ असते तिला माध्यान्ह काळ म्हणतात, पहाटेच्या आधीची वेळ. संध्याकाळ म्हणजे दुपार नंतरची वेळ. सकाळ म्हणजे सूर्य उगवला म्हणजे सकाळची वेळ. आणि ज्या वेळेस सूर्य उगवत असतो, अंधार असतो, त्यावेळेस त्याला पहाट असे म्हणतात, पहाटेची वेळ. मग निळा निळा रेशमाचा घालून या जागा, पहाटेला परी येते हाती झालं फोगा. म्हणजे कवितेमध्ये कोणत्या वेळेचं दर्शन दिलेलं आहे, कोणत्या वेळेचं वर्णन केलेलं आहे तर पहाटेचं वर्णन केलेलं आहे. संध्याकाळचं नाही, माध्यान्हाचं नाही, सकाळचं नाही, तर पहाटेचं वर्णन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे कवितेने. कवितेमध्ये म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. कवितेत वर्णन केलेली वेळ कोणती आहे तर ती पहाटेची वेळ आहे. आता आपण वाढणार आहोत पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, बिलोरी काच कोणाला म्हटले आहे. बिलोरी काच कोणाला म्हटले आहे तर बिलोरी काच या ठिकाणी पहा, कोण बरे दाखवितो तो सूर्य. बघतानाच पानांचा कोण दाखवतो तो सूर्य म्हणजे ती बिलोरी काच. तर बिलोरी काच म्हणजे चंद्र आहे का तर नाही, तारे आहेत का तर नाही, आरसा आहे का तर नाही. मग बिलोरी काच म्हणजे काय आहे तर सूर्य आहे. बिलोरी काचेला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे कवीने तर बिलोरी काचेला या ठिकाणी कवीने सूर्य असं म्हटलेलं आहे. बिलोरी काचेला काय म्हटलेलं आहे, सूर्याची उपमा घेतलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा या कवितेतील, पहाटेच्या वेळी कोण नाचत आहे. मग पहाटेच्या वेळी कोण नाच करत आहे. पहाटेच्या वेळी कोण नाच करत आहे
तर खाळत आहे ते वारे. मग नाच कोण करत आहे तर पानांचा नाच आहे. पहा, कोण बरे दाखवितो बिलोरी काच्या, हिरव्या हिरव्या पानांचा बघता नाच. हिरवी हिरवी पानं जे आहेत ते नाच करत आहेत. म्हणजे सूर्य नाही, चंद्र नाही, पाने काय आहे, कोण नाच करत आहे तर पानं जी आहेत, हिरवी हिरवी पानं ही नाच करत आहेत. यामध्ये कोण नाच करत आहे तर हिरवी हिरवी पानं नाच करत आहेत. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तीनही इतर पर्यायामध्ये जर उत्तर नसेल तर हा चौथा पर्याय आपण निवडणार होतो. परंतु यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला मिळालं असल्यामुळे यापैकी नाही हा पर्याय चुकीचा ठरतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. नाच कोण करत आहे तर हिरव्या हिरव्या रंगाची पाने जी आहेत ती नाच करत आहेत. म्हणजेच अशा प्रकारे आपण ही कविताचे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि आज आपण वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे आणि कविता व त्याच्या आधारावर जे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कशा स्वरूपात ते सोडवले जातात, कवितेवर आधारित प्रश्न, ते आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.